नमस्कार सर्वांना, हिरकणीज किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण बाळासाठी काही ब्रेन बूस्टिंग, हेल्दी आणि स्किन फ्रेंडली टिप्स बघणार आहोत। तर या टिप्स आपणा सर्वांसाठी भरपूर सोयीस्कर व उपयुक्त आहेत। तर चला आपण सुरुवात करूया। आता आपण टिप नंबर 1 बघणार आहोत। यामध्ये आपली डाळ खिचडीची टिप आहे पहिली। यासाठी आपण प्रत्येक वेळी डाळ खिचडी करताना डाळ तांदूळ हे वेगवेगळ्या डब्यांमधून घेतो आणि आपला खूप वेळ वाया जातो। त्यामुळे असं जर आपण मिक्सचर बनवून ठेवलं तर आपल्याला ती डाळ खिचडी बनवणं अतिशय सोपं होतं आणि आपला वेळ त्याच्यामुळे वाचतो। आणि याच्यामध्ये आपण थोडेसे बासमती तांदूळ सुद्धा टाकू शकतो, त्यामुळे जो स्वाद आहे हा स्वाद एकदम छान येतो। आणि अशा प्रकारे छान हे मिक्सचर आपण एका जारमध्ये भरून ठेवायचं आणि 2 चमचे तुम्हाला खिचडी बनवताना तुम्ही ते घ्यायचं आहे आणि तुमचा वेळ वाचवायचा आहे। आता आपण टिप नंबर 2 बघणार आहोत। या टिपमध्ये आपण ड्रायफ्रूट पावडर करून ठेवणार आहोत। तर ही ड्रायफ्रूट पावडर आपण प्रत्येक वेळी बाळाचं खीर बनवताना किंवा शिरा बनवताना आपण टाकतो। तर प्रत्येक वेळी आपली घाई होते किंवा आपण वेगवेगळ्या जारमध्ये ही पावडर भरून ठेवलेली असते, त्यामुळे सुद्धा आपल्याला सुचत नाही लवकर। म्हणून आपण आता ही ड्रायफ्रूट पावडर एकत्र भाजून आणि एका जारमध्ये छान आपल्याला ही भरून ठेवायची आहे। सगळे आपण त्यासाठी सर्वप्रथम काजू, बदाम, पिस्ते आपल्याकडे जे काय असतील ड्रायफ्रूट ते सर्व ड्रायफ्रूट्स छान कमी गॅसवर आपण भाजून घ्यायचे आहेत, मंद आचेवर। आणि खमंग भाजून झाल्यानंतर त्यांना थंड करून आपण छान मिक्सरमधून बारीक करायचं आहे। आणि त्याची पावडर आपण बारीक केल्यानंतर चाळून घ्यायची चाळणीने, कारण की त्याच्यामध्ये थोडेसे जाड पार्टिकल असण्याची शक्यता असते, म्हणून ते चाळून घ्या आणि एका छान एअरटाईट जारमध्ये त्याला भरून ठेवा। फ्रीजमध्ये सुद्धा 1-2 महिने ही पावडर छान राहते। आता आपण टिप नंबर 3 बघणार आहोत। या टिप नंबर 3 मध्ये आपण बाळाला कोणती साखर द्यायची ते बघा। आता इथे आपण जी साधी साखर आहे आपली बाजारातली, ती साखर आपण बाळाला द्यायची नाही, कारण की ती साखर फार प्रोसेसिंग केलेलं असते त्याच्यावरती आणि म्हणून ती बाळासाठी योग्य नसते। म्हणून ही जी खडी साखर आहे ही खडी साखर आपण बाळाला द्यायची आहे। त्यासाठी खडी साखर जी आहे ही आपण पत्री खडी साखर विकत आणायची आहे। खडी साखर पण 2 प्रकारात असते, त्याच्यातली पत्री खडी साखर विकत आणा आणि छान मिक्सरमधून तिची चांगली पावडर करून ठेवा आणि जारमध्ये तिला एअरटाईट भरून ठेवा। आणि ज्यावेळी तुम्ही गोड पदार्थ खीर करत असाल, शिरा करत असाल तर त्यामध्ये थोडीशी तुम्हाला ती वापरायची आहे। तर आपण टिप नंबर 4 बघणार आहोत। यामध्ये आपण बाळाचे दररोजचे अंघोळीचे उटणे तयार करणार आहोत। यासाठी आपण हरभरा डाळ, मूग डाळ, अख्खे मूग, मसूर डाळ, त्याचप्रमाणे अख्खी हळद घेतलेली आहे। हे सगळं जे मिश्रण आहे हे आपण सगळं मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे आणि याची छान पावडर करून ठेवायची आहे। ही पावडर वापरल्यामुळे बाळाची त्वचा मऊ मुलायम होते, तसेच बाळाला कुठल्याही प्रकारचं स्किन इन्फेक्शन होत नाही आणि यामुळे त्याची त्वचा चांगली राहण्याचा फायदा होतो। म्हणून आपण हे होममेड उटणं घरी तयार करायचं आहे आणि आपल्या बाळाला निरोगी ठेवायचं आहे। बघा आता इथे ही आपली उटणे पावडर तयार झालेली आहे आणि ही छान उटणे पावडर एका एअरटाईट जारमध्ये आपण भरून ठेवायची आहे। आणि जेव्हा आपल्याला बाळाला आंघोळ घालायची त्यावेळेला आपण ही 2 चमचे पावडर घेऊन छान दुधाच्या साईमध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून आपण ती लावायची आहे। आता आपण टिप नंबर 5 बघणार आहोत। या 5 नंबरच्या टिपमध्ये आपण बाळासाठी स्नॅक्स आयटम बघत आहोत। त्यामध्ये आपण मखाणे घेतलेले आहेत। हे मखाणे छान आपल्याला थोडंसं मीठ टाकून कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत, एका एअरटाईट जारमध्ये भरून ठेवायचे आहेत। ज्यावेळेस आपल्या बाळाला दुपारची भूक लागते, आपण काही चॉकलेट, बिस्किट वगैरे देतो, त्याऐवजी हे मखाणे द्यायचे आहे। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं। त्याचप्रमाणे आपण ह्या मखाण्यांपासून खीरसुद्धा तयार करू शकतो। खीर तयार करण्यासाठी मखाणे फक्त आपण भाजायचे आहेत, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे, त्याची पावडर बनवायची आहे। आणि ही पावडरसुद्धा आपण एअरटाईट जारमध्ये भरून ठेवायची आहे। आता मी आमच्या बाळासाठी ही मखाने खीर बनवत आहे। तर बाळाच्या प्रमाणानुसार तुम्ही 1-2 चमचे प्रमाणात पावडर घ्या। तुम्हाला अगोदर पावडर जी आहे ती छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्या। नंतर उकळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही पावडर टाकायची आहे आणि चांगले मखाने हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण। ही पावडर आपण डायरेक्ट उकळीच्या पाण्यात टाकायची नाही, तशी टाकली तर त्याच्या गाठी तयार होतील आणि आपली खीर एकसारखी बनणार नाही। म्हणून आपण अगोदर तिला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि खीर बनवताना तुम्ही आपण जी बनवली खडी साखर ती वापरा, खडी साखरची पेस्ट पावडर जी केली ती वापरा किंवा गूळ वापरला तरी चालेल, परंतु मी इथे गूळ खडी साखर न वापरता इथे मी खजूर वापरलेले आहे, कारण खजूरमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आयर्न असतं।
आणि म्हणून मी इथे खजूरचा वापर केलेला आहे ही खीर बनवताना. बघा आता हे खजूर टाकून मी पाणी छान उकळून घेतलं आहे आणि आता तयार केलेलं मिश्रण जे आहे ते त्यामध्ये टाकून चांगली खीर जी आहे ही शिजवून घ्यायची आहे आपल्याला अगोदर. आणि शिजवल्यानंतर आपण तिला थंड झाल्यावर त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आणि ही दूध मिक्स करून अशी खीर आपली पौष्टिक बाळाला देण्यासाठी रेडी आहे. आता आपण ही टीप क्रमांक 6 बघणार आहोत. ही टीप क्रमांक 6 ही बाळाच्या पचनक्रियेशी निगडीत आहे. यामध्ये मी जिरे घेतलेले आहे आणि हे जिरे मी छान भाजून घेतलेले आहे. जिरे छान भाजून याची आपण छान पावडर तयार करून ठेवणार आहोत. ही पावडर आपण जे काही बाळाचे पदार्थ बनवतो म्हणजेच आपण खिचडी बनवतो, बाळाची उपमा बनवतो, पोहे बनवतो, त्यामध्ये आपण ही जिरे पावडर टाकायची आहे. अख्खे जिरे बाळाला पचायला अवघड जातात आणि म्हणून आपण जर ही पावडर केली तर आपला जो पदार्थ आहे त्याचा स्वाद छान राहतो, पचन सोपं होतं आणि बाळाला तो पदार्थ लवकर डायजेस्ट होतो. म्हणून आपण पावडर वापरायची आहे. बघा आता छान एअरटाईट जारमध्ये ही पावडर आपण भरून ठेवा. आता आपण टीप नंबर 7 बघणार आहोत. या 7 नंबरच्या टीपमध्ये आपण मधल्या वेळचं जे स्नॅक्स आहे बाळाला द्यायचं तो ॲटम बघत आहोत. त्यामध्ये कुरमुरे घेतलेले आहेत आपण. कुरमुरे छान आपण साफ करून घ्यायचे आहेत आणि याला छान हळदीचा तडका देऊन घ्यायचा आहे. त्यामुळे जे कुरमुरे आहेत हे स्वादिष्ट आणि कुरकुरीत तयार होतील. आणि हळदीचा तडका दिल्यानंतर आपण हे कुरमुरे छान एअरटाईट जारमध्ये भरून ठेवायचे जेणेकरून ते कुरकुरीत राहतील. आणि मधल्या वेळेत आपण बाळाला चॉकलेट बिस्किट न देता आपण हे द्यायचे आहेत. छान असे भाजून ठेवा. मीठ टाकायचं आहे थोडंसं स्वादानुसार. जास्त पण मीठ टाकायचं नाही. बाळाच्या कोणत्याच आयटममध्ये आपल्याला जास्त मीठ वापरायचं नसतं. किंचित मीठ वापरायचं आहे चवीसाठी फक्त. आणि एअरटाईट जारमध्ये भरून ठेवा म्हणजे कुरमुरे मऊ पडणार नाहीत. इथे टीप क्रमांक 8 आहे. आता ही टीप क्रमांक 8 बाळाचा शिरा आणि उपमा याच्याशी निगडीत आहे. यासाठी आपण रवा वेळोवेळी वापरतो, परंतु प्रत्येक वेळी रवा भाजणं वगैरे हे खूप त्रासदायक होतं. म्हणून आपण एकदम 1 किलो रवा किंवा अर्धा किलो आपल्या बाळाच्या प्रमाणानुसार आपण घेऊन यायचं आहे आणि 0 साईजचा रवा आणायचा आहे बाजारातून छान आपण. आणि मस्त तो मंद गॅसवर आपण छान भाजून ठेवायचा आहे आणि एअरटाईट जारमध्ये भरून ठेवायचा आहे. ज्या वेळेस आपल्याला बाळाला खीर, उपमा, शिरा बनवायचा असेल त्यावेळेस आपण याचा उपयोग करू शकतो. आता आपण टीप नंबर 9 बघणार आहोत. या 9 नंबरच्या टीपमध्ये आपण ओट्सची पावडर तयार करून ठेवणार आहोत. यामध्ये आपण ओट्स आणलेले आहेत छान. हे ओट्स आपण मंद गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत अगोदर आपल्याला. कच्च्या ओट्सची आपल्याला पावडर बनवायची नाही आहे, ओट्स भाजूनच घ्यायचे आहेत. कच्च्या ओट्सची पावडर आपण बनवली तर त्याला जाळी वगैरे धरते, पचायला जड जातं बाळांना. म्हणून आपण मंद गॅसवर अगोदर ते छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची पावडर तयार करायची आहे. या ओट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात आणि त्याच्यामुळे बाळाची पचनक्रिया सुधारते. म्हणून आपण ओट्सचा वापर करायचा आहे. याचा उपयोग आपण खीर तयार करण्यासाठी, डोसे तयार करण्यासाठी, उत्तप्पे तयार करण्यासाठी, बाळाच्या अनेक पदार्थांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. आपण आता 10 नंबरची टीप बघणार आहोत. या टीपमध्ये आपण बाळासाठी लापशी रवा हा भाजून ठेवणार आहोत. बघा इथे लापशी रवा आणलेला आहे मी आणि हा लापशी रवा आपण छान मंद गॅसवर अगोदर भाजून ठेवायचा आहे. जर समजा बाळ आपलं 1.25-2 वर्षाचं असेल, 2 वर्षाच्या पुढे असेल किंवा 1.5 वर्षानंतरच्या बाळाला आपण हा द्यायचा आहे. अतिशय 1.5 वर्षाच्या आतल्या बाळांना जरा पचायला जड जातं म्हणून आपण द्यायचा नाही आहे. आणि जर समजा बनवला तर तुम्ही थोडासा मिक्सरमधून त्याला स्मॅश करून द्यायचा आहे. आणि हा जो रवा आहे हा छान एअरटाईट जारमध्ये भरून ठेवायचा. आता ह्या अशा 10 आपण टाईम सेव्हर टिप्स बघितलेल्या आहेत आणि ह्या टिप्स तुम्हाला सर्वांना आवडल्या असतीलच. तर असेच नवनवीन बेबींसाठी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स.